नमस्कार सगळ्यांना. आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर 2026मध्ये 26 मार्चला गुरुवारी आलेली आहे रामनवमी. रामनवमीचा दिवस हा अत्यंत खास आणि शुभ समजला जातो. या दिवशी रामाचे पूजन केल्याने, प्रभू श्रीरामांची उपासना केल्याने आपल्या आयुष्यातील अनेक दुःख दूर होतात. त्याचबरोबर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. त्याचबरोबर वर्षभर सुख समृद्धी भरभराट आपल्या घरामध्ये राहते. प्रभू श्रीरामचंद्रांचा शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. श्रीराम म्हणजेच भगवान विष्णूंचे रूप आहे आणि सीतामाता म्हणजेच माता लक्ष्मीचे रूप आहे. त्यामुळे बघा, रामनवमी दिवशी आपण श्रीरामांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आवडीचा नैवेद्य करणं देखील शुभ समजलं जातं. त्यामुळे बघा, गुरुवारी रामनवमी दिवशी भले तुम्हाला कोणताच उपाय करणं शक्य झालेलं नाही किंवा तुम्हाला खूप जास्त पूजापाठ करणं शक्य नाही आहे, तर फक्त तुम्ही हा नैवेद्य बनवायचा आहे आणि श्रीरामांना तो अर्पण करायचा आहे. फक्त जर तुम्ही रामनवमी दिवशी हा एक नैवेद्य करून श्रीरामांना अर्पण केला तर बघा, रामनवमीचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळतंच. त्यामुळे हा नैवेद्य तुम्ही न विसरता गुरुवारी 26 मार्चला रामनवमी दिवशी बनवायचा आहे. तुम्ही दिवसभरात कधीही हा नैवेद्य बनवू शकता. अगदी रात्री जरी तुम्ही म्हणजे संध्याकाळी जरी बनवून दाखवलात तरीही काही हरकत नाही. पण न विसरता हा नैवेद्य तुम्ही बनवा. आणि श्रीरामाला नैवेद्य दाखवत असताना तुम्हाला नैवेद्याबरोबर ही वस्तू न विसरता तिथे ठेवायची आहे. ही वस्तू जर तुम्ही नैवेद्याबरोबर तिथे ठेवलीत तर आपण जो अर्पण केलेला नैवेद्य आहे तर तो श्रीरामांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे बघा, ही वस्तू न विसरता नैवेद्याबरोबर ठेवायची आहे. नैवेद्य कशा प्रकारे दाखवायचा आहे हे पण मी तुम्हाला सांगते. तर बघा, रामनवमी आहे 26 मार्चला गुरुवारी. त्यामुळे रामनवमी दिवशी काही महत्त्वाच्या शुभ गोष्टी आपल्या घरामध्ये करायच्या आहेत. शुभ दिवशी आपण काही शुभ गोष्टी केल्या आणि आपल्या मनातील जर इच्छा आपण देवांना बोलून दाखवली तर ती लवकरात लवकर पूर्ण होते. त्यामुळे शुभ दिनी आपल्याला शुभ गोष्टी घरामध्ये करायच्यात. गुरुवार हा बृहस्पतिवार म्हणून ओळखला जातो. बृहस्पतिवार हा विष्णूंच्या उपासनेसाठी शुभ दिवस समजला जातो आणि श्रीराम म्हणजेच विष्णूंचं रूप आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला विशेष अशा गोष्टी करायच्या आहेत. त्यामध्ये बघा, आपल्या उंबरठ्याला हळदीचे लेपन आपल्याला करायचं आहे. हळदीचा विशेष वापर रामनवमी दिवशी करायचा आहे. मुख्य दरवाजावर देखील हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला आंब्याची 5, 7 किंवा 11 पानं घ्यायची आहेत. त्यामध्ये आपल्याला झेंडूची पानं टाकून त्याचं तोरण बनवायचं आहे. आंब्याच्या पानावर आपल्याला श्रीराम असं हळदीने लिहायचं आहे किंवा चंदनाने लिहिलं तरी चालेल. त्याचबरोबर नित्य देवपूजा करून घ्यायची आहे. घरामध्ये कापूर जाळायचा आहे. या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. या दिवशी तामसी आहार घेणं आपल्याला टाळायचं आहे. तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावलात तरीही चालेल. तर बघा, अशा प्रकारे या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. श्रीरामांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो स्वच्छ धुवून घ्या आणि मूर्तीची किंवा फोटोची पूजा करायची आहे. श्रीरामांना शक्यतो पिवळ्या रंगाची फुले आपल्याला अर्पण करायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप या दिवशी करायचा आहे. तर या गोष्टी आपल्याला रामनवमी दिवशी करायच्या आहेत. आता बघूया आपल्याला श्रीरामांना कोणता नैवेद्य या दिवशी दाखवायचा आहे. तर बघा, प्रभू श्रीरामांना सगळ्यात आवडणारा पदार्थ म्हणजे तांदळाची खीर. आपल्याला काय करायचे आहे तर भात बनवून त्यामध्ये दूध, साखर टाकायची आहे, वेलची पूड टाकायची आहे. जमल्यास तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही केशर देखील यामध्ये टाकायचे आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला भाताची खीर म्हणजेच तांदळाची खीर या दिवशी न विसरता बनवायची आहे. अगदी तुम्ही थोडीशी बनवली तरीही चालेल. तर अशी ही खीर बनवायची आहे आणि
त्यानंतर ती अर्पण करत असताना तुम्हाला केळीचं पान घ्यायचं आहे. केळीच्या पानाचा तुम्ही छोटासा द्रोण केला तरी चालेल किंवा एखाद्या वाटीमध्ये केळीचं पान ठेवा. त्यामध्ये ही आपल्याला तांदळाची खीर जी आहे तर ती ठेवायची आहे. आणि जिथे श्रीरामांची मूर्ती आहे तुमच्या घरामध्ये, देवघरामध्ये किंवा फोटो आहे, तिथे तुम्हाला काय करायचं आहे, श्रीरामांना चंदन लावून फुले अर्पण करून तुम्हाला ही खीर जी आहे तांदळाची ती श्रीरामांना अर्पण करायची आहे. खीर ठेवल्यानंतर त्यावर आपल्याला एक तुळशीपत्र ठेवायचं आहे. एक पाट घ्या, त्यावर पाण्याने चौकोनी भरीव मंडल काढायचं आहे, म्हणजे भरीव चौकोन काढायचं आहे. त्यावरती ती वाटी ठेवायची आहे किंवा ताट ठेवायचं आहे नैवेद्याचं. तुळशीचं पान त्यावर न विसरता ठेवायचं आहे. आणि त्या ताटाभोवती, नैवेद्याभोवती तुम्हाला 3 वेळा पाणी फिरवून नैवेद्यम समर्पयामी असं म्हणत नैवेद्य श्रीरामांना दाखवायचा आहे. लक्षात घ्या, नैवेद्य दाखवत असताना त्यावर तुळशीपत्र ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तुळशीपत्र ठेवल्यामुळे आपला नैवेद्य जो आहे तर तो श्रीरामांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे बघा, श्रीरामांना नैवेद्य दाखवत असताना त्यावर तुळशीपत्र ठेवणं महत्त्वाचं आहे. तर ही गोष्ट आपल्याला विसरायची नाही. याशिवाय बघा, तुम्ही रामनवमी दिवशी शिरा करू शकता, शिऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता, केळी ठेवू शकता नैवेद्य म्हणून. आणि हा नैवेद्य तिथे ठेवल्यानंतर थोड्या वेळाने घरातील सर्वांनी हा नैवेद्य प्रसाद म्हणून खायचा आहे. तर नक्की तुम्ही या गोष्टी करा. अशा प्रकारे नैवेद्य दाखवा. नैवेद्य शक्यतो केळीच्या पानावर आपल्याला दाखवायचा आहे. याशिवाय तुम्ही घरामध्ये जो काही सात्विक स्वयंपाक केलेला आहे तो देखील तुम्ही अशा प्रकारे केळीच्या पानावर तो श्रीरामांना दाखवू शकता. तर बघा, रामनवमी दिवशी अशा प्रकारे तांदळाची खीर करून ती तुम्हाला नैवेद्य म्हणून रामांना दाखवायची आहे. त्यावर तुळशीपत्र ठेवायचं आहे. श्रीरामाला रामनवमी दिवशी तुळशीपत्र अर्पण करायला विसरायचं नाही. तर या गोष्टी नक्की करा. सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा.